जमाते इस्लामी हिंदचा महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांना पाठिंबा। याबाबत वृत्त असे की शिक्षण, आरोग्य सेवा, स्वच्छ वातावरण आणि सन्मानाचे जीवन यांचा समावेश होतो। अशा मूलभूत गरजांची तरतूद करताना वाढलेला अन्याय, आक्रमकता टाळून दुर्बल घटकांचे संरक्षण करणार असल्याच्या अटीवर आज जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्राच्या धुळे शाखेचे अध्यक्ष शेख आसिम यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना बिनशर्त पाठिंबा दिला असून या संदर्भात पत्रकार परिषदेतून माहिती दिली। अपेक्षित प्रदेश अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक घटकांवर विशेष लक्ष देऊन त्यांना संरक्षण देणे, सांस्कृतिक हक्क प्रदान करणे, प्रार्थना स्थळांचे संरक्षण करणे, भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करणे, सुचवण्यात आलेल्या सूचनांचे पालन करणे याबाबत महाविकास आघाडी महत्त्वाची भूमिका निभावेल असा विश्वास यावेळेस शेख आसिम यांनी आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केला। तर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे देखील त्यांनी सांगितले। इंजिनियर आबिद शेख, माझ्यासोबत आसिम शेख, हे जमाते इस्लामी हिंद धुळे शहराचे अध्यक्ष आहेत आसिम शेख, आणि मी मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस या ऑर्गनायझेशनचा स्टेट लेवलला डायरेक्टर आहे। तर मित्रांनो, जमाते इस्लामी हिंद ही संस्था देश जेव्हापासून आझाद झाला तेव्हापासून या देशात कन्स्ट्रक्टिव्ह काम करत असते आणि प्रत्येक इलेक्शनमध्ये ती आपलं एक ओपिनियन, एक आपली भूमिका ती असते त्याची। यावेळेस जे काही अल्पसंख्याक विरोधी स्टेटमेंट मोदीकडनं म्हणा किंवा त्यांच्या पार्टीकडनं म्हणा जे काही येत आहेत त्याचा आम्ही निषेध करतो आणि अशा या अपेक्षेने की काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित जी काही आघाडी, इंडिया आघाडी आहे, ती या सगळ्या गोष्टीपासून अल्पसंख्याकांचं संरक्षण करेल आणि संविधान साबित राहील याच्यासाठी प्रयत्न करेल। मग फक्त या कारणास्तव जमाते इस्लामी हिंद पूर्ण महाराष्ट्रामध्ये इंडिया गठबंधनला निर्विवाद आणि कुठल्याही बिना शर्त ठेवता पाठिंबा देतो। सर, आपल्या आहे, पण मी महाराष्ट्र आणि धुळ्याची गोष्ट केलेली आहे, देशव्यापी पण इंडिया गव्हर्नमेंट आघाडीलाच पाठिंबा आहे। अशा असू शकतात की जिथे जसं औरंगाबादची सीट आहे एमएलएची, ती एखाद सीट अशी वगळून बाकीच्या ठिकाणी इंडिया अलायन्सलाच